रविवारचा दिवस रिकामा असल्यामुळे घरी सुसरीसारखं पडून राहण्यापेक्षा शुभम जोशीनं कयाक आणल्याचा नवीन शोध लागला. मग काय, गेलो हिवरीच्या तलावावर. 8 किलोमीटर 15 मिनटात पोचल्याबरोबर पहिले आढावा घेतला इथं काय चालू आहे. तर तिथं आपल्याला दिसली मॅगी. हे गरमागरम चुलीवर मॅगी बनत असलेलं पाहून आपलं तर पित्तच खवळलं आणि दिली मॅगी दणादण हाणून. सापडला तिथं एक हॅमॉक. सागरजवळ दिला मोबाईल. त्याला म्हटलं एक मस्तपैकी मॅगी खातानाचा आपला व्हिडिओ तू घे. त्यांनी मस्त ते जंगल बिंगल दाखवत एक बढिया व्हिडिओ काढला आणि या थंड वातावरणात ढगाळ सेटअपमध्ये 1 नंबर मॅगीचा आस्वाद घेतला. वाह, बहुत बढिया. हे झाल्याबरोबर आम्ही गेलो कयाकिंगला, ज्याच्यासाठी तिथे आलो होतो. थोडं रिव्हर्स फॉरवर्डचं सागरला प्रशिक्षण दिलं पहिले. ते पा अरे अडकली का काय, नाही बरोबर आहे. मग जे फॉरवर्ड टाकली आणि आपण डायरेक्ट 5व्या गिअरमध्येच ती कयाक टाकली. तो तलाव आहे खूप मोठा आहे, त्याच्या त्या खिंडीपर्यंत कोणी जातच नाही कयाक घेऊन. आम्ही म्हटलं आपण खिंडीत जाणार. आणि मग जे शेफालली ती का त्या डायरेक्ट खिंडीपर्यंत नेऊनच थांबवली. जायच्या आधी अतिशय हुशारीने किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका बघ्याला एक माझ्या कॅमेरा दिला. त्याला म्हणलं बाबू प्रॉपर झूम गिम करून आमचे 2-4 व्हिडिओ काढ. तर त्याने एकदम शोधून काढलं पाहते झूममध्ये बरोबर आणि बहुत बढिया व्हिडिओ घेतला. किनाऱ्यावर लोक परेशान, हे इतका वेळ काहून येऊन नाही राहिले. मग शेवटी आम्ही खूप फिरल्यावर कयाक मारली रिव्हर्स गिअरमध्ये आणि किनाऱ्याकडे यायला लागलो. तो एवढा माहोल का तिथं मासोळ्या उडू आहे त्या कयाकमध्ये. काही मासोळ्याला आम्ही काढलं. म्हणलं बाई ते लाडकी बहीणचे 1500 रुपये मासोळ्याला नाही भेटत. मग अंगठे बिंगठे हात गीत दाखवत आलो किनाऱ्यावर. आणि किनाऱ्यावर आल्याबरोबर आपलं नेहमीचं अतिशय आवडतं काम केलं, ते म्हणजे लगेच उडी मारली पोहायसाठी. पोहता जास्त आत काही गेलो नाही. आपण आपलं बरोबर सांभाळून जिथपर्यंत आपल्याला जमते तिथपर्यंत पोहायचं. किनाऱ्यावर जोशी काका उभे होते. आपल्याला पोहताना पाहून त्यांनाही धाडस आलं. पण ते म्हणे मी काही कपडे नाही आणले. म्हणलं अहो काका कपडे लागते का पोहायसाठी, काढा शर्ट आणि मारा उडी. या मारली उडी. बस 1 नंबर पोहणं झाल्यावर तिथं हा टॉवर दिसते तिकडं लावली होती झिपलाईन. आपण झिपलाईनही करून टाकली. 15 सेकंदात झुई करून त्या झिपलाईननं खाली. झिपलाईन नंतर आपण नेमबाज फार मोठे, त्याच्यामुळे लगेच शूटिंगसाठी गनही पकडली आणि अचूक सावज हेरल्यामुळे 7.5 रुपयाचं रोख बक्षीस घेऊन चुपचाप जेवणाकरता यवतमाळले घराच्या दिशेने रवाना. अशा पद्धतीने रविवार 1 नंबर गेला.